नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारकडून ज्या जिल्ह्यातील शेती पिकांचे नुकसान झालेले आहे पावसामुळे, अशा 5 विभागातील 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता त्यांच्या खात्यावरती रक्कम हे नुकसान भरपाईचे अतिवृष्टीचे रक्कम हे जमा होणार आहेत आणि त्याबाबतचा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे आणि ते 23 जिल्ह्याची यादीसुद्धा आता आलेली आहे। तर आपण सविस्तरपणे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो, तो 23 जिल्हे राज्यातील कोणते आहेत, 5 विभाग कोणते आहेत, सविस्तरपणे जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो। तसेच तुमचा जिल्हासुद्धा ह्या यादीमध्ये आहे का, पहा व्हिडिओ शेवटपर्यंत। आणि किती शेतकऱ्याला, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी संख्या ह्यामध्ये नोंदवण्यात आलेला आहे आणि रक्कम किती मंजुरी देण्यात आलेली आहे, सविस्तरपणे आपण जाणून घेऊ। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। तसेच आपल्या आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण असे महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत राहतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया, व्हिडिओ पाहून घेऊया। शेतकरी मित्रांनो, महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालय महाराष्ट्र यांच्या ह्या पोर्टलवरती आता ही माहिती देण्यात आलेली आहे। याची म्हणजे GR सुद्धा काढण्यात आलेला आहे। पाहिजे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित 23 जिल्ह्यातील 33 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना 3,258 कोटीची मदत वितरणास मान्यता। मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी ह्यामध्ये सांगितलेले आहेत। काय काय माहिती सांगितलेलं पाहूया। हा माहिती 18 ऑक्टोबर 2025ला त्यांनी सांगितलेला आहेत। तर यंदाच्या खरीप हंगामातील नुकसानापोटी आतापर्यंत 7,500 कोटीची मदत मिळाली आहे। तर आता राज्य सप्टेंबर 2025मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचं शासनाने संवेदनशीलपणे काम करत आहे। बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत व्हावी म्हणून 23 जिल्ह्यातील 33,65,544 शेतकऱ्यांच्या 27,59,754.77 हेक्टर क्षेत्रावरील बाधित पिकांच्या मदतीसाठी 3,558 कोटी 56,47,000 इतका निधी वितरित करण्याची शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती आता मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे। त्याबाबतचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आला आहे। मदत व पुनर्वसन मंत्री जाधव पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मदत व पुनर्वसन विभागामार्फत नैसर्गिक आपत्ती बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी युद्धपातळीवर काम केले जात आहे। मागील 7 दिवसात सुमारे 5,000 कोटीवर निधी वितरित करण्याचे आदेश निर्गमित केले असून यंदाच्या खरीप हंगामातील नुकसानापोटी आतापर्यंत सुमारे 7,500 कोटी मदत वितरित मान्यता देण्यात आली आहे। ह्या निर्णयामुळे आपत्ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळून त्यांचे जीवन अधिक सुकर होईल असा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री जाधव पाटील यांनी व्यक्त केला आहे। तसेच आता आपण जे 5 विभाग कोणते आहेत आणि 23 जिल्हे कोणते आहेत, 23 जिल्ह्यातील किती प्रत्येक जिल्ह्यातील किती शेतकरी ह्यामध्ये नोंदवण्यात आलेला शेतकरी संख्या आहे आणि निधी किती मंजुरी देण्यात आलेली आहे ते पाहूया शेतकरी मित्रांनो। तर पहिला आहे नागपूर विभागात। तिथं नागपूर विभागात नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर विभागातील 3,76,968 शेतकऱ्यांना 3,42,729.34 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 340 कोटी 90,08,000 निधीचा समावेश आहे ह्या नागपूर विभागातील जिल्ह्यांसाठी। तर आता पहिला जिल्हा आहे नागपूर। 1,02,850 शेतकऱ्यांचा 85,741.88 हेक्टर क्षेत्रासाठी 112 कोटी 37 लाख रुपये मंजुरी देण्यात आलेला आहे नागपूर जिल्ह्यासाठी शेतकरी मित्रांनो। त्याच्यानंतर आता चंद्रपूर जिल्हा आहे। 93,895 शेतकऱ्यांच्या 81,726.80 हेक्टर क्षेत्रासाठी 69 कोटी 46 लाख 86,000 रुपये हे निधी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर वर्धा हा जिल्ह्यातील
49,546 शेतकऱ्यांच्या 1,67,776.96 हेक्टर क्षेत्रासाठी 142,40,11,000 रुपये हे देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर भंडारा जिल्ह्यातील 18,953 शेतकऱ्यांच्या 6,425.41 हेक्टर क्षेत्रासाठी 10,48,36,36,000 रुपये हे मदत भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेले आहे. आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 6,398 शेतकऱ्यांच्या 2,309.46 हेक्टर क्षेत्रासाठी 3,50,21,000 रुपये देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर तसेच गडचिरोली जिल्ह्यातील 5,326 शेतकऱ्यांच्या 1,048.83 हेक्टर क्षेत्रासाठी 2,67,54,000 रुपये हे गडचिरोली जिल्ह्यातील देण्यात आलेले आहे. तर असे एकूण नागपूर विभागातील ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं आता झालेलं आहे. आता अमरावती विभागातील पाहूया. अमरावती विभागातील 4,78,909 शेतकऱ्यांच्या 5,26,381.36 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 463,08,30,000 निधीचा समावेश आहे. तर त्याच्या अमरावती विभागामध्ये पहिला जिल्हा आहे अकोला. त्या अकोला जिल्ह्यातील 2,09,454 शेतकऱ्यांचा 1,72,875.19 हेक्टर क्षेत्रासाठी 162,95,34,000 रुपये मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर अमरावती जिल्ह्यासाठी 48,071 शेतकऱ्यांच्या 45,882.74 हेक्टर क्षेत्रासाठी 38,04,51,000 रुपये ह्या अमरावती जिल्ह्यासाठी देण्यात आलेला आहे. तर आता यवतमाळ जिल्ह्यातील 2,21,384 शेतकऱ्यांच्या 3,07,723.43 हेक्टर क्षेत्रासाठी 262,08,45,000 रुपये देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आता पुणे विभागातील आपण जिल्ह्यातील पाहूया. पुणे विभागातील 8,25,189 शेतकऱ्यांच्या 7,09,209.25 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 951,63,37,000 निधी समावेश आहे पुणे विभागासाठी. त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यासाठी 3,388 शेतकऱ्यांचा 1,562.67 हेक्टर क्षेत्रासाठी 2,49,05,000 रुपये हे सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मदत देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 6,78,592 शेतकऱ्यांचा संख्या आहे 5,38,889.54 हेक्टर क्षेत्रासाठी 772,36,45,000 रुपये हे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 52,789 शेतकऱ्यांच्या 21,951.94 हेक्टर क्षेत्रासाठी 34,42,78,000 रुपये हे देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 90,420 शेतकऱ्यांच्या संख्या आहे 1,46,805 हेक्टर क्षेत्रासाठी 142,35,00,000 रुपये हे देण्यात आलेलं आहे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता. आता पुणे विभाग झाला. आता नाशिक विभागामध्ये पाहूया शेतकरी मित्रांनो. आपण नाशिक विभागामध्ये 15,79,239 शेतकऱ्यांचा 11,50,301.76 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 1,474,84,09,000 निधीचा समावेश आहे नाशिक विभागासाठी. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 4,09,447 शेतकरी संख्या आहे आणि 2,88,806 हेक्टर क्षेत्रासाठी 317,15,77,000 रुपये हे मंजुरी देण्यात आलेले आहे. तसेच धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 16,357 शेतकऱ्यांना 11,594.19 हेक्टर क्षेत्रासाठी 10,22,97,000 रुपये मंजुरी धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर नंदुरबार
जिल्हा 931 शेतकऱ्यांच्या 445.06 हेक्टर क्षेत्रासाठी 53,99,000 रुपये हे जमा झालेलं आहे, मंजुरी दिले आहे. जळगाव जिल्ह्यातील 3,25,359 शेतकऱ्यांची संख्या आहे. 2,47,262.1 हेक्टर क्षेत्रासाठी 299,94,47,000 रुपये मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील 8,27,118 शेतकरी संख्या आणि 6,02,194.50 हेक्टर क्षेत्रासाठी 846,96,89,000 रुपये मंजुरी देण्यात आलेली आहे. तर आता कोकण विभागामध्ये पाहूया. कोकण विभागातील 1,05,239 शेतकऱ्यांच्या 29,233.16 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 28,10,63,000 निधीचा समावेश आहे. ह्यामध्ये पहिला जिल्हा आहे ठाणे. 35,776 शेतकरी संख्या, 9,880.18 हेक्टर क्षेत्रासाठी 8,37,65,000 रुपये मंजुरी देण्यात आलेली आहे. तर आता पालघर जिल्ह्यातील 49,517 शेतकरी संख्या, 13,744.23 हेक्टर क्षेत्रासाठी 14,42,07,000 रुपये देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर रायगड जिल्ह्यातील 18,578 शेतकरी संख्या, 5,829.46 हेक्टर क्षेत्रासाठी 5,09,09,000 रुपये मदत देण्यात आलेली आहे, मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील 1,153 शेतकरी संख्या आहे आणि त्यातील 103.88 हेक्टर क्षेत्रासाठी 13,53,000 रुपये हे मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 315 शेतकरी संख्या आणि 75.48 हेक्टर क्षेत्रासाठी 8,29,000 रुपये मंजुरी देण्यात आलेली आहे. तर अशा एकूण 5 विभागातील 23 जिल्ह्यांकरिता निधी आता शासनाने मंजुरी दिलेली आहे. त्या संदर्भातला GR सुद्धा काढलेला आहे आणि लवकरच हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे ह्या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, 5 विभागातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती. आणि हे पैसे कसे जमा होणार आहेत ते लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो. ज्या शेतकऱ्याचं अग्रिस्टॉक फार्मर ID नोंदणी आहे आणि आधारला त्यांचं बँक खातं लिंक आहे DBT प्रमाणे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून DBTने पैसे अनुदान हे जमा होणार आहे अतिवृष्टीचा. आता तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही ह्या व्हिडिओमधून पाहिला असेल, तुमचा विभाग कोणता आहे हे पाहिला असेल आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना किती रुपये निधी, किती शेतकरी संख्या, किती हेक्टरसाठी, आणि हा निधी आहे 2 हेक्टरच्या मर्यादेच्या आतपर्यंत हा निधी प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहे. हे सर्व माहिती तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेला असेल शेतकरी मित्रांनो. आणि व्हिडिओला अजूनही तुम्ही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या RBTech मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी असे महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती घेऊन येत राहतो. जास्तीत जास्त हा शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. इथंच थांबतो. नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.